सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत। या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांना आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे। अशीच एक योजना म्हणजे की पंतप्रधान विश्वकर्मा योजना। प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे। दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहूयात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल। अर्जदारांच्या स्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल। ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे। त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी EO करतील। पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे। पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची गरजू आणि गरिबांना चांगला फायदा होतो। या योजनेत अंतर्गत पारंपरिक व्यवसायासंबंधित तरुणगिरांना 18 व्यवसायामध्ये एका आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल। प्रशिक्षण दरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपयांचा भत्ता देखील दिला जाईल। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना टूल किट खरेदीसाठी 20,000 रुपये देखील दिले जातील। याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकामार्फत 1 लाख ते 3 लाख पर्यंत कर्ज हमीशिवाय दिली जाईल। PM विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळवण्यासाठी पात्र उमेदवार। PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्तींना संबंधित 18 क्षेत्रामधील असणे आवश्यक आहे। सुतार, बोट किंवा नाव बनवणारे, लोहार, टाळे बनवणारे कारागीर, सोनार, कुंभार, शिल्पकार, मिस्त्री, मच्छीमार, टूलकिट निर्माता, दगड फोडणारे मजूर, मोची कारागीर, टोपली चटई झाडू बनवणारे, बाहुली आणि इतर पारंपरिक खेळणी उत्पादक, न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र राहतील। तर आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता पाहूया आपण। अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे। अर्जदारांचे विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असणे आवश्यक आहे। अर्जदारांचे वय 18 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी असणे आवश्यक। मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेंडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा प्रमाणपत्र, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स, वैध मोबाईल क्रमांक बोलले तुम्ही सर्व डॉक्युमेंट घेऊन PM विश्वकर्मा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। PM विश्वकर्मा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तिथून देखील तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली या कमेंटमध्ये नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ योजनेसंदर्भाचे नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।